कला दर्पण न्यूज। हुपरी नगर परिषदेतील कंत्राटी सफाई कामगार, गटार साफ करणारे कामगार व घंटागाडी चालक यांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांना आज रेंदाळ येथील दौऱ्यादरम्यान निवेदन सादर करण्यात आलं। कामगारांनी आपल्या मागण्यांकडे वैयक्तिक लक्ष देऊन तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी यावेळी केली। रेंदाळ येथे आयोजित कार्यक्रमासाठी मंत्री उदय सामंत उपस्थित होते। कार्यक्रमानंतर कामगारांच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं। यामध्ये अनेक वर्षांपासून हुपरी नगर परिषदेमार्फत सेवा बजावत असूनही शासनाने अधिसूचित केलेले किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, कर्मचारी राज्य विमा योजना, वेळेवर वेतन आणि इतर वैधानिक सुविधा पूर्णपणे मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। कामगारांनी निवेदनात नमूद केलं आहे की या प्रकरणी मुख्याधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच संबंधित पोलीस प्रशासनाकडे यापूर्वी अनेक वेळा लेखी तक्रारी व निवेदनं देण्यात आली आहेत, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई किंवा प्रभावी निर्णय झालेला नसल्याने अखेर राज्य सरकारकडे दाद मागावी लागल्याचं त्यांनी म्हटलं आहे। आंदोलनादरम्यान कामगार प्रतिनिधींना धमकावणं, शिवीगाळ करणं व अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडल्याचाही उल्लेख निवेदनात करण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। वेतन संहिता 2019, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व विविध तरतुदी अधिनियम 1952, कर्मचारी राज्य विमा अधिनियम 1948 आणि कंत्राटी कामगार नियमन व निर्मूलन अधिनियम 1970 यांची प्रभावी अंमलबजावणी करून कामगारांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळवून द्यावेत अशी मागणी ही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। आज रेंदाळ येथे झालेल्या कार्यक्रमानिमित्त उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यापर्यंत हा प्रश्न थेट पोहोचवल्याने आता राज्य शासनाने संबंधित प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेतं याकडे हुपरीतील कंत्राटी सफाई कामगारांसह नागरिकांचे लक्ष लागलं आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.